कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 3 सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनावेळी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचे पडसाद आता राजकीय स्तरावर उमटू लागले आहेत। या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाने आज पत्रकार परिषद घेत तीव्र निषेध व्यक्त करत आजच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आली आहे। सदर पत्रकार परिषद विविध मुद्द्यावर भाष्य करण्यात येऊन कोल्हे गटावर निशाणा साधण्यात आला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। असं आहे की आज कोपरगाव नगरपालिकेची जनरल मीटिंग आहे। त्या जनरल मीटिंग मध्ये जाण्या अगोदर गेल्या 2-4 दिवसापूर्वी निवारा या भागात काही कार्यक्रमानिमित्त आमचे कार्यकर्ते गेले असताना आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर काही भयाड हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये सगळे गुंड, मावाली, वाळूवाले, वाळू तस्कर हे लोक समोरच्या विरोधी पार्टीने गोळा करून आमच्या ज्येष्ठ नेते जे बाळासाहेब आढाव आहे यांच्यावर जे हल्ला करण्यात आला त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। त्यांची जे कामं करण्याची पद्धत आहे, आयत्या पीठावर रेषा ओढायचे कामं जे चालू आहे, आज कोपरगाव शहर नाही पूर्ण तालुका बघत आहे की आमदार आशुतोष दादा काळे यांनी अनेक वर्षांपासून जे निधी आणलेला आहे त्या निधीचा ज्या ज्या ठिकाणी आम्ही उद्घाटनासाठी जाऊ राहिलो त्या ठिकाणी ते अडथळे आणतात, काहीतरी दहशत निर्माण करू राहिले, दादागिरी निर्माण करू राहिले। तर त्यांनी जे हे हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी राष्ट्रवादीचे आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर निषेध करतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुभद्रानगरमध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीचे सगळे नगरसेवक आम्ही तिथं जाऊन थांबलेले होतो मागच्या बाजूला, आणि कोल्हे पार्टीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होता। त्या ठिकाणी सगळे नगरसेवक राष्ट्रवादीचे बाजूला थांबलेले असताना हरिभाऊ गिरमे यांनी 3-4 वेळेस मला आवाज दिला आणि विनाकारण आतमध्ये बोलवलं। आत गेल्यावर मी त्यांना काही प्रश्न विचारले, त्याचा त्यांना राग आला आणि विवेक कोल्हे आणि त्यांचे काही नगरसेवक यांनी माझ्यावर धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली। त्यानं ती जी जागा आहे सुभद्रानगरची जागा, ही आमचे वडिलोपार्जित जागा आहे। ती जागा आम्ही स्वामी समर्थ केंद्राला दिलेली आहे। अजूनही जागा आहे ती आम्ही देऊ शकतो त्यांना। ती कोणत्याही प्रकारची आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली नव्हती, काय कोणत्याही प्रकारची। पण जागा ती 56 गुंठे, 15 एकरापैकी ती जी 10% जागा ती ओपन स्पेस आहे। त्यातली जागा आम्ही दिलेली त्यांना केंद्रासाठी, पण नगरपालिकेने किती दिलेली त्याचं काय ते ठराव आम्हाला माहीत नाही। आम्ही दिलेली नाही जागा, ती जी आहे ती नगरपालिकेने दिलेली जागा आहे। 15 गुंठ्याचा ओपन स्पेस नाही 15 गुंठे, 15 एकरापैकी 10% जी आहे त्याची ती 56 गुंठे जागा आहे। 54 गुंठे जागा आहे। ज्यावेळेस भूमिपूजनाच्या जागेवर भूमिपूजन होणार होतं त्या आधी कल्पना दिलेली नव्हती, पण काही हरकती वगैरे घेतल्या होत्या नव्हत्या नगरपालिका? नाही, आम्ही नगरपालिकेकडे अर्ज केलेला होता, किती जागा दिलेली त्यांना, ती पत्रव्यवहार केलेला आहे। त्याविषयी तुमच्यावर जो हल्ला आला त्याचा काही गुन्हा दाखल केला की नाही केला। आता मला एक सांगा, आपल्या जागेवर ऑब्जेक्शन आहे, मंदिरावर ऑब्जेक्शन आहे का त्या उद्घाटन ज्यांनी केलं त्यांच्यावर ऑब्जेक्शन? नेमकं आज कशावर ऑब्जेक्शन? आमचं उद्घाटनावर ऑब्जेक्शन होतं। म्हणजे करणाऱ्यावर आहे का उद्घाटन केलं? नाही करणाऱ्यांवर नाही उद्घाटन। आम्ही पण गेलेलो होतो त्या ठिकाणी उद्घाटनाला, पण आम्ही पण करणार होतो, आम्ही बाजूला थांबलेलो होतो। जे केंद्र प्रमुख आहे त्यांचं देखील म्हणणं आहे केंद्राच्या वतीने याआधी देखील भूमिपूजन केलेलं होतं त्या कामात। नाही सांगता येणार, भूमिपूजन कोणी केलं होतं ते नाही माहिती आम्हाला। असे लोक कसे विरोध करू शकतात? म्हणजे ज्या परिवारांनी जागा उपलब्ध करून दिली, ज्या आमदारांनी तिथे निधी उपलब्ध करून दिला, अशा विषयी बातम्या येतात म्हणजे गावामध्ये पसरवल्या जातं का यांचा स्वामी समर्थ केंद्राला विरोध आहे।
याच्यापूर्वी आमदार साहेबांना जर कळलं म्हणजे समजलं का आपण आमदार झाल्यानंतर या ठिकाणी इतका निधी देऊ शकतो, कोपरगाव शहरातील अमुक अमुक समाज मंदिरांना 40-25-30 समाज मंदिरांना पैसे देऊ शकतो, यांना याच्यापूर्वी का सुचलं नाही? 14 ते 19 या काही समाजाला दिलं नाही. आता जे सुचलेलं आहे म्हणजे जी प्रतिमा खराब करायचे कामं करतात ना, ही प्रतिमा एकदम वाईट. म्हणजे ज्या माणसांनी जागा उपलब्ध करून ती त्यांना गच्च्या दिल्या जातात, त्यांना शिव्या दिल्या जातात. ज्या माणसांनी निधी उपलब्ध करून दिला त्यांच्यावर हे केलं जातं. या प्रकारचं राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चाललेलं आहे. म्हणजे ते आयत्या बिठावर 100% रेषा ओढायचे कामं चाललेली. आता जे काही तुमच्या आधी पुढे आता समजा झालंय, जे काही तुम्ही निधी आणलं त्याची उद्घाटन करा तुम्ही. करणारच आहे आम्ही. कारण काय होतंय, आम्ही करणारच आहे 100%. तुम्हाला हे म्हणायचं मुद्दा एवढंच आहे, त्यांनी उद्घाटन केलं का तुमची बातमी ती त्यांची बातमी लोकांना फक्त माझ्या 100 कोटीचं निधी आणलं. भाऊ आमचं म्हणणं काही नाहीये. हा निधी माननीय आमदार साहेबांनी जो निधी कोपरगाव शहरासाठी आणलेला आहे त्याचं उद्घाटन आम्हीच करणार आहोत. हो राजे भाऊ, एक मिनिट. आणि जो निधी त्यांनी आणतील आज त्यांनी करावं कोपरगाव त्यांचं. नगरपालिका झाल्यानंतर मला काय वाटत नाही अजून पण तो निधी त्यांनी आणलेला आहे. हा सर्व निधी आमचाच आहे, तो तुम्हाला पण माहिती आहे. मग उद्घाटन तर आम्हीच करायला पाहिजे ना. उलट हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे का तुम्ही तो निधी जो तुम्ही आणणार आहे त्याचे उद्घाटन तुम्ही करा. हा प्रश्न तुम्ही त्यांना करा. विचारावा लागला. तुम्ही मागं पडताय हे तुम्हाला सांगतोय. कोपरगाव शहरामध्ये प्रसार माध्यमातून असेल किंवा शहरातल्या जनतेतून चर्चेमध्ये अशा काही गोष्टी चुकीच्या पसरवल्या गेल्या की आमदार आशुतोष दादा काळे यांनी 5 नंबर तळं थांबवण्याचं सांगितलं आहे बुवा. पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. आमदार आशुतोष ज्या माणसांनी या कोपरगाव शहरामध्ये पूर्वी 20-20, 25-25 दिवसाआड पाणी यायचं, पण या कोपरगाव शहरातील जनतेची समस्या सोडवण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध केला, शासनाकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा केला, तो माणूस असं पत्र देऊ शकतो का? हा एक महत्त्वाचा विषय राहिला. विषय आशुतोष दादांचं पत्र. आशुतोष दादांनी असं पत्र दिलंय तिथं 31 ऑक्टोबर 2025 की 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर या तळ्याचं जे काम चालू होतं, तर दादांनी त्यांना फक्त एकच सांगितलं की 3 आणि 4 नंबरचं तळ जे काम आहे बा ते दुरुस्तीचं काम न करता त्या ठिकाणी खोलीकरण करण्यात यावं आणि 5 नंबरच्या धर्तीवर त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात यावं असं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पत्र दिलेले. पण या कोपरगाव शहरामध्ये चर्चा उलटी चालू झाली होती. आम्ही म्हटलं बघा काय चाललं काय नाही, पण आज तुम्ही आलेले आहे तर तुम्हाला तेच सांगतो का हे पत्र आहे या ठिकाणी दुरुस्तीसाठी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरचं काम चालू होतं. तर दादांनी सांगितलं दुरुस्ती नका करू, 3 आणि 4 नंबरचं तळ जे ते तळ खोदून 5 नंबरच्या धर्तीवर त्याचं पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात यावं यासाठी आमदार आशुतोष दादांनी नगरपालिकेला पत्र दिलं आणि त्याच्या निधीसाठी आमदार साहेब प्रयत्न करत आहे. हे पत्र आहे त्याचं, त्यांना देऊन टाकायचे प्रत. हां, हे पत्र आहे. एक विचारू का? बोला ना. 58 कोटी रुपये का 57 कोटी रुपये निधी तुम्ही वळाला म्हणून पालखी करता तो हो असं आहे का? हां हा उद्या ना राजा भाऊ, हा विषय उद्या तो करतो मी. अशासारखंच म्हणजे अशा प्रकारचं राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. आमचं म्हणणं तुमच्या माध्यमातून त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही कोपरगाव शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून तुमचे आता झालेले तर तुम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करा. आमदार साहेबांनी 1 रुपया आणला तर तुम्ही 2 रुपये आणायचा प्रयत्न करा. त्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहराला अपेक्षित आहे. कामामध्ये वाढ दिसली पाहिजे, पण आमदार साहेबांचाच निधी आहे त्याचंच उद्घाटन करायचं आणि वरतून त्यांच्याच कार्यकर्त्यांना दमबाज्या करायच्या, त्यांच्याच कार्यकर्त्यांना गच्च्या द्यायच्या, त्यांना दमदाट्या करायच्या आणि आपणच स्वतःहून सांगायचं का स्वामी समर्थ केंद्र आहे, तर अजिबात काही करू नका. स्वामी समर्थ केंद्र आहे तर तुमच्याच माजी उपनगराध्यक्षांनी आमच्या ज्येष्ठ माणसाला धक्काबुक्की केली. तुम्हाला त्यांना सांगता येत नव्हतं का हे असं करू नको स्वामींचं आहे म्हणून? पण एक बोलायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. 28-28 कामांना विरोध करणारे माणसं, पाण्याचं तळ्याला विरोध करणारे माणसं, कोर्टात जाऊन घेणारे, 28 कामांचा स्टे घेणारे लोक, असे लोक या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले असताना यांच्याकडून अजून काय अपेक्षा राहणार? आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर जो काही प्रकार झाला तो त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये असल्यामुळं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या दिवशी संयम ठेवला. पण भविष्यामध्ये जर अशा गुंडागर्दीच्या लोकांनी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा कोपरगाव शहरातील कोणत्या नागरिकांवर जर अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस जशाच तसे उत्तर देणार हे तुमच्या माध्यमातून मी समोरच्याला सांगतो.
व सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करते. विषय आज दिनांक 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण बैठक सभेचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील सर्व नगरसेवकांचा बहिष्कारबाबत. माननीय महोदय, आपले कोपरगाव नगर शहरात दिनांक 19/4/2026 रोजी प्रभाग क्रमांक 3 मधील विकास कामांचे भूमिपूजनाच्या वेळेस स्वतः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व भाजप व मित्र पक्षाचे नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक श्री बाळासाहेबजी आढाव यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या सर्वसाधारण सभेस बहिष्कार करून नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते यांचा निषेध व्यक्त करतो. आजच्या दिनांक 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील शहर विकासाचे असणारे विषयांना पाठिंबा आमचा नेहमी पाठिंबा राहील, परंतु शहरातील शांतता भंग करणारे विषयास आमचा पाठिंबा नाही राहणार. श्रेयवादासाठी वाद घालण्यापेक्षा विकास कामांना महत्त्व देणे गरजेचे आहे व शहराचा विकास करणे हे सर्व नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण आहेत. त्या कोणत्याही अपेक्षा आज तागायत पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळं आजच्या मिटीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. धन्यवाद. सध्या जो प्रकार घडला त्या दिवशी आमचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आढाव साहेब यांच्यावर जो हल्ला झाला, या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सांगू इच्छितो की कोपरगाव नगर परिषदेला जे सध्याचे उपनगराध्यक्ष आहे ते अतिशय उर्मट स्वभावाचे आहे. त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रभागामध्ये महिलांवर हल्ला झाला, त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि झालेल्या प्रकारचा निषेध. पत्रकार परिषद निमित्ताने आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो. 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी भूमिपूजनाच्या ठिकाणी जो वाद उपस्थित झाला, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब आढाव यांच्यावर या शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे उपस्थित असताना देखील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या आजची जनरल बोर्डच्या मीटिंगवर आम्ही आज बहिष्कार टाकत आहोत. परंतु कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने माननीय आमदार अशोकदादा काळे यांनी नेहमी आम्हाला सकारात्मक अशी भूमिका घ्यायला लावलेली आहे आणि तीच भूमिका कोपरगाव शहराचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. परंतु असे जे या प्रकारचं जर कोपरगाव शहरामध्ये दहशतीचं दादागिरीचं राजकारण होत असेल किंवा वातावरण होत असेल त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आजचे जे जनरल बोर्डचे जे विषय आहे, आता आम्ही जरी नाही गेलो ते बहुमताच्या याच्यावरती पास करतीलच, परंतु शहर विकासाच्या दृष्टीने जे विषय आहेत त्यांना आमचं पाठिंबा राहील. परंतु जे अनपेक्षित विषय असतील त्यांनी जरी ते मंजूर केले तर त्याला ते सर्वस्वी ते जबाबदार राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी आमदार अशोकदादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपले असं मी जाहीर करतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.